नीता कॉलेजमध्ये शेवटच्या वर्षात शिकत होती. तितक्यातच नीताच्या वडिलांकडे नीताच्या लग्नासाठी एक प्रस्ताव चालून आला. एक उच्च शिक्षित तरुणाचं स्थळ नीताला आलं. घरदार चांगलं, स्वतःचा बिझनेस, आई वडील सगळेच खूप चांगले. तसं तिच्या वडिलांनी तिच्या आईला सांगितलं. आणि काही दिवसातच नीताची परीक्षा संपेल. मग बघण्याचा कार्यक्रम करू असं ठरवलं. नीताची परीक्षा होती म्हणून ती तिच्या प्रोजेक्ट आणि परीक्षेच्या गडबडीत होती. तोपर्यंत तिच्या वडिलांनी मुलाची सगळी चौकशी केली. प्रतिसादही पॉझिटिव्ह मिळाला. मुलगा प्रामाणिक कष्टाळू असाच होता. आज नीताची परीक्षा संपली आणि रात्री जेवताना तिच्याकडे विषय काढायचा असं तिच्या आईवडिलांचं ठरवलं. सगळे जेवणाच्या टेबलवर बसले होते. नीताच्या आवडीची भाजी होती. तसं तिने खुश होऊन जेवायला घेतलं. तुम्ही बोला ना. आई, नाही तूच बोल. बाबा, आई बाबा एकमेकांना खुणावत होते. विषय काढायला नीताच्या लक्षात आलं की ह्यांचं काहीतरी चालू आहे. ती म्हणाली, काय चाललंय तुमचं दोघांचं? अगं ते तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. आईनेच विषयाला हात घातला. अगं, एक खूप चांगला मुलगा आहे. आम्ही असं म्हणत होतो की बघायचा कार्यक्रम करून घेऊ. आई सांगत होती. पण तिला तिचं स्वतःचं बुटीक चालू करायचं होतं. तसं ती, आई, पण मला इतक्यात लग्न नाही करायचं. पण फक्त बघूया असं आम्ही म्हणतोय बाळा. निर्णय तुझाच असणार आहे. बघितलं म्हणजे लगेचच लग्न करायचं असं नाही होतं. बाबा तिला समजावत होते. आई-बाबांना दुखवू नये म्हणून तीही तयार झाली. 2 दिवसांनी ठरल्याप्रमाणे तिला पाहायला आले. नीता तयार होऊन हॉलमध्ये आली. सिंपल सिल्कची साडी आणि हलकासा मेकअप करून आली. नीता, बाळा ये. ही आमची नीता. आई नीताची ओळख करून देते. आणि नीता, हे अनिकेतराव, अनिकेत सरंजामे. ह्या त्यांच्या आई, हे बाबा आणि हे बंधू. बाबांनी बाकी सगळ्यांची ओळख करून दिली. नीताने सगळ्या वडीलधाऱ्यांच्या पाया पडली. सगळे नाश्ता करत चर्चा करत होते. नंतर ते सगळे निघून गेले. नीता तिच्या रूममध्ये अनिकेतला आठवून गालातल्या गालात हसत होती. एकटीच विचार करत बसली होती. तिला हे कळलंच नव्हतं की आई कधी येऊन समोर बसली. काय ग, काय हसतेस एकटीस? आईसुद्धा तिच्याकडे हसत बघत होती. काही नाही ग आई, म्हणत ती आईला बिलगली. अच्छा, काही नाही. अगं, तुला सांगायचं होतं की त्या लोकांनी होकार दिलाय. पण जाऊ दे, आता तुझ्याच मनात नाही तर काय करायचं? आई उगाचच तिची मस्करी करत बोलली. पण मी कधी नाही म्हणाले. ती पटकन बोलून गेली आणि नंतर लक्षात आलं. आई तिच्याकडे बघतच होती. तशी ती आईच्या मिठीत शिरली. दोन्हीकडून होकार आला. तसं लग्नाची तयारी चालू झाली आणि एका महिन्यातच लग्न उरकलं. नीताची पाठवणी झाली आणि ती तिच्या घरी गेली. नीताचा गृहप्रवेश आनंदात झाला. घरात आई बाबा अनिकेत आणि अनिकेतचा मोठा भाऊ अभिलाष व त्याची पत्नी रश्मी, त्या दोघांनी 2 मुली होत्या. असं त्यांचं कुटुंब. एक आलिशान बंगल्यात राहत होते. तिथे सगळ्या सुखसुविधा होत्या. लग्न झाल्यानंतर नीता आणि अनिकेत 4 दिवस माथेरानला फिरायला गेले होते. फिरून आल्यानंतर ते दोघेही आपापल्या कामाला सुरुवात करणार होते. अनिकेत, अभिलाष आणि त्यांचे बाबा एकत्रित मिळून त्यांचा व्यवसाय सांभाळत होते. अनिकेतने नीताला सांगितले होते की आज तो घरी बोलेल नीताच्या कामाबद्दल. तसं त्याने जेवण झाल्यावर विषय काढला. आई बाबा, नीताला एक बुटीक टाकायचं आहे स्वतःचं. तर ती उद्या एक जागा बघायला जाणार आहे. काय? आईंनी आश्चर्याने त्या दोघांकडे पाहिले. सरंजामांची सून घराबाहेर राहून काम करणार हे शक्य नाही सुनबाई, त्यांनी साफ नकार दर्शविला. पण आई, अहो मी शिक्षण पूर्ण केलं आहे. ह्याच वर्षी पूर्ण झालंय आणि माझं स्वप्न आहे की माझं स्वतःचं असं बुटीक असावं. नीता खाली मान घालून तिची बाजू मांडत होती. नाही, हा अजिबात नाही. नंदनी सरंजामांची सून बाहेर राहून
काम करणार, आम्हाला ते मान्य नाही. हे बघ, बाईने सूल आणि मूल एवढंच बघावं, त्यांनी सांगून टाकलं आणि सगळे आपापल्या खोलीत गेले. अभिलाष अनिकेतला सांगत होता, काय आहे हे, समजाव नीट तिला. रश्मी बघ, कधी आईसमोर बोलली नाही. ती नवीन आहे आणि पहिलं आणि शेवटचं आईसमोर तोंड उघडलंय. परत असं होणार नाही याची काळजी घे. एवढं बोलून अभिलाषसुद्धा निघून गेला. अभिलाष आणि अनिकेतचे विचार आधीपासूनच पटत नव्हते, म्हणून त्याने त्याच्याकडे लक्ष न देता नीताकडे आला. ती घाबरली होती. तिला समजावत धीर देत, अगं काय काळजी करतेस, मी आहे ना, काही नाही होणार, आपण करू काहीतरी, डोंट वरी, असं म्हणत तिला शांत करत रूममध्ये घेऊन गेला. असाच 1 महिना गेला. अनिकेतचं समजावणं चालू होतं, पण कोणी काही ऐकत नव्हतं. एके दिवशी हॉलमध्ये कॉफी पीत असताना नंदिनीला समोरच्या टेबलवर एक फॉर्म दिसला. रेशन कार्डमध्ये नाव ॲड करायचा फॉर्म होता तो. तिने सगळ्यांना हॉलमध्ये बोलावून घेतलं आणि त्या फॉर्मबद्दल विचारलं. हे काय आहे? इथे कोणी आणला हा फॉर्म? मी आणला. अनिकेत, तू कशासाठी? अगं आई, असं काय करतेस? नीताचं नाव ॲड नाही का करायचे? त्याने शांततेत उत्तर दिलं. पण नंदिनीला मात्र राग आला. तुला कुणी शहाणपणा करायला सांगितला का? काय झालं? नवीन माणूस कुटुंबात ॲड झालं म्हटल्यावर नाव नको का ॲड करायला? मोठ्या सुनबाईचं नाव कधी लागले रेशन कार्डवर माहीत नाही का तुला? जेव्हा अस्मिता जन्म झाला, उद्या हिला जर मूलबाळ झाले नाही तर काय करणार आहेस? काय उपयोग आहे हिचा? मग काय त्या रेशन कार्डवर नाव करायचं आहे हिचं? ते काही नाही. काही नाव वगैरे लागणार नाही रेशन कार्डमध्ये. तिने नाव टाकायला सरळ नकार दिला आणि कारणही अगदी बुरसटलेल्या विचाराचं दिलं. हे सगळं ऐकून नीताला खूप मोठा धक्का बसला. तसं तिला आधीपासूनच घरातल्यांचे स्वभाव पटत नव्हतेच, पण नंदिनीचे हे विचार ऐकून तर आणखीनच धक्का बसला. ती अनिकेतकडे बघत होती. अनिकेतसुद्धा अवाक होऊन आईकडे बघत होता. त्यालाही हे कारण काही पटलं नव्हतं. तसं त्याने आईला प्रश्न केला. आई, म्हणजे उद्या जर आम्हाला मूल नाही झालं, मी नीताला सोडून द्यावं असं म्हणणं आहे का तुझं? अर्थातच. तिनेही गुरमीत त्यांना उत्तर दिलं. नीता आता खूप रडवली झाली. असं कधीच होणार नाही आई. नीतावर माझं मनापासून प्रेम आहे आणि जरी आम्हाला मूल नाही तरी मी नीताला कधीच अंतर देणार नाही. त्यानेही ठामपणे त्याचा निर्णय सांगितला आणि फॉर्म घेऊन रूममध्ये निघून गेला. नंदिनी रागातच नीताकडे कटाक्ष टाकत धुसफुसत तिच्या रूममध्ये निघून गेली. नीताचे अश्रू आता गालावर ओघळू लागले होते. पण त्यातले त्यात ह्या गोष्टीचं समाधान होतं की अनिकेतने आज त्याची बाजू घेतली होती आणि त्याचे विचार ऐकून तिला खूप बरं वाटत होतं. तितक्यात रश्मी जवळ आली आणि तिला शांत करू लागली. नीता, रडू नको. अगं, ह्या घरात असंच आहे. बाईला किंमतच नाहीये. पण भाऊजी तुझ्यासोबत आहेत. ते नशीब तुझं. माझ्यासारखं नाही. माझं मिलीचं तेवढंही नशीब नाहीये. आज पहिल्यांदा रश्मी तिच्याशी एवढं मोकळं बोलत होती. म्हणजे ताई, तुम्ही हे सगळं इतके वर्ष सहन करताय आणि काही बोलत नाहीत, असं का? नीता आपले अश्रू पुसत तिला विचारत होती. नाही बाई, इथे राहायचं असेल तर तोंड बंद ठेवावं लागतं. त्यात नवराही आपल्याला साथ देत नसेल तर मग बोलायचाच नको. एवढं बोलून रश्मी निघून गेली आणि नीता तिच्या रूममध्ये निघून गेली. रूममध्ये अनिकेत फॉर्म भरत बसला होता. अहो, काय करताय? फॉर्म भरतोय आणि काय? पण आई एवढंच बोलून की गप्प झाली. अनिकेत उठला आणि तिच्याजवळ गेला. पण काय? तू कशाला टेन्शन घेते? मी आहे ना. तू काही काळजी नको करू. मी सगळं ठीक करेन. तू झोप शांत. नीताला झोपवून तो तिच्या बाजूला जाऊन पडला. विचार करत करत झोपी गेला. सकाळी पुन्हा तोच विषय. पण अनिकेतने नंदिनीचं काही न ऐकता रेशन कार्डमध्ये नाव ॲड केलंस.
पण तिच्या बुटीकचं काही झालंच नव्हतं. सगळं काही व्यवस्थित चालू होतं. रश्मीच्या मदतीने नीता घरातील सगळे काम व्यवस्थित शिकली होती. त्याचबरोबर आस्मी आणि रियाचा अभ्यासही घेत असते. त्यांच्याबरोबर खेळताना, मस्ती करताना तिचा दिवस सहज निघून जात होता. असेच लग्नाला 1 वर्ष झालं. त्यानंतर मात्र नंदिनीला नातवंड पाहिजे होतं. तसं तिने 1-2दा बोलून दाखवलंही. पण आता जरा स्पष्ट बोलायची गरज आहे, असं नंदिनीला वाटलं. तिने नीताकडे विषय काढायचा असं ठरवलं. दुपारची जेवण झाल्यावर नीता किचन आवरत होती. रश्मीला रियाच्या स्कूलमध्ये जायचं होतं, त्यामुळे ती लवकर निघाली होती. तर नीता एकटीच किचनमध्ये होती. नंदिनी हॉलमध्ये बसली होती. नीता तिची काम आवरून किचनमधून निघाली आणि रूममध्ये जाऊ लागली. आजकाल तिला कविता वाचायचा छंद लागला होता. दुपारी वेळही असतो आणि तेवढीच काहीतरी आवड म्हणून ती कवितांची पुस्तके वाचत होती. तर ती काम आवरून रूमकडे जायला निघाली. तोच तिला नंदिनीने हॉलमध्ये थांबवलं. "सुनबाई, ये जरा इकडे." "हा आई," म्हणत नीता तिच्याजवळ गेली. "बस, मला थोडं बोलायचं आहे," असं म्हणून तिला सोफ्यावर बसायला सांगितलं. नीताने मानेने होकार दर्शवला व खाली बसली. नंदिनीने बोलायला सुरुवात केली. "हे बघ सुनबाई, मी इतके दिवस तुला आडून आडून सांगत आहे, पण तुझ्या काही लक्षात येत नाही बहुधा, किंवा तू मनावर घेत नाहीयेस माझं बोलणं." ती पुढे बोलणार तोच नीता तिचं वाक्य पूर्ण होऊ देताच बोलायला लागली. "तुम्ही कशाबद्दल म्हणत आहात आई? मला काही समजलं नाही." नंदिनीला मध्येच थांबवत असं नीता बोलायला लागली. ते तिला आवडलेलं नव्हतं. सहसा असं नंदिनीसमोर कोणी करत नव्हतं. तिने चढ्या आवाजातच तिला दटावले. "मी बोलते ना, माझं बोलून झालंय का? आधी पूर्ण ऐकून घे, मग बोल, समजलं नाही म्हणून." "कळलं." नीताने पटकन माफी मागितली. "सॉरी आई, बोला." असं म्हणून खाली मान घालून ऐकू लागली. तसं नंदिनी परत चालू झाली. "तर मी असं म्हणत होते की आता तुम्ही बाळाचं मनावर घ्या. मला कुठलेही कारण आणि सबबी नको आहेत. मला माझ्या अनिकेतचं बाळ हवंय. याआधीसुद्धा तुला बोलले तर, पण तू काही मनावर घेत नाही आहेस. तर आता ते चालणार नाही. रश्मीला 1 वर्षातच आस्मी झाली. तुमच्या लग्नाला 1 वर्ष होऊन गेले आहे. आता जर घेतलं नाहीस मनावर, तर मला नाईलाजाने दुसरी सून आणावी लागेल आणि तशी वेळ तू आणू नकोस. एवढंच म्हणणं आहे माझं." हे ऐकून नीता मात्र तिच्याकडे अवाक होऊन बघत होती. नीता काहीच बोलत नाही. हे पाहून नंदिनीचं तिला सुटकी वाजवून भानावर आणत, "काय, काय म्हणते मी? येतंय का लक्षात?" नीताने शांत राहणंच पसंत केलं आणि होकारार्थी मान हलवली. तशी नंदिनी उठून हॉलमधून निघून आत गेली. नीता मात्र शून्यात हरवली. ती विचार करत करतच बेडरूममध्ये गेली. "बाळाचं ठीक आहे, पण आई असं कसं बोलू शकतात? ह्यांचं दुसरं लग्न वगैरे. काय विचार आहे हा?" दुपारची संध्याकाळ झाली तरी काही तिच्या डोक्यातून विचार जातच नव्हते. रात्री जेवण आटपली त्यानंतर ती खोलीत आली. तरी ती तिच्या तंद्रीतच होती. अनिकेत तिला आज दिवसभरात काय काय झालं ते सांगत होता. पण तिचं लक्षच नव्हतं. ते त्याच्या लक्षात आलं तसं तिच्या खांद्यावर हात ठेवत तिला विचारू लागला, "काय? कुठे लक्ष?" त्याच्या स्पर्शाने ती भानावर आली. ते मी." तिला अनिकेतला कसं सांगावं हेच कळत नव्हतं. ती गोंधळलेली आहे. हे पाहून तो तिच्यासमोर बसला आणि विचारू लागला, "काय झालंय? कसला एवढा विचार करत आहेस? सांग मला. बिनधास्त बोल, काय झालं?" तिने मग दुपारी झालेला सगळा प्रकार त्याला सांगितला. तोही जरा शॉकच झाला. त्याला त्याच्या आईचंही असं बोलणं अजिबात आवडलं नव्हतं. तो लगेचच आईशी बोलायला जाऊ लागला. तितक्यात नीताने त्याला थांबवलं. "अहो, आता नका जाऊ. एवढ्या रात्री ते बरं नाही वाटत. आई बाबा झोपले असतील." तोही मग ठीक आहे, उद्या बोलू असं म्हणाला. आणि दोघंही झोपले. झोप लागलीच नाही. बराच वेळ विचार करत करत कधी झोपले
कळलंच नाही. सकाळी अनिकेतने नाश्ता झाल्यावर आईच्या खोलीत जाऊन बोलायचं ठरवलं. तसं मग तो नीताला घेऊन नंदिनीच्या खोलीत गेला. आई, येऊ? अरे ये ना. नंदिनीने हसून स्वागत करत त्याला आत बोलावलं. मागून नीता येताना दिसली तसं तिच्या चेहऱ्यावरचं हसू जरा विरळ झालं. या बसा म्हणत तिने दोघांना बसायला सांगितलं. नाही ठीक आहे आई, थोडं बोलायचं होतं. अनिकेतनं बसताच उभ्या उभ्या तिच्याशी बोलू लागला. आई, काल तू नीताशी जे बोलली ते अत्यंत चुकीचं होतं. दुसरं लग्न म्हणजे काय? नंदिनी रागातच नीताकडे बघायला लागली आणि अनिकेतचं बोलणं पूर्ण होऊ न देताच तिने नीताकडे मोर्चा वळवला. वा, छान. भरलेस कान माझ्या लेकाचे. अगं आई, तिला का बोलत आहेस तू? तिने काय केलंय? तिनेच भडकावल्यामुळे तू आलास ना इथे माझ्याशी भांडण. मग तिला नाही तर कोणाला बोलू? नंदिनी तावत तावत त्याच्याशी बोलत त्याच्याशी होती, पण नजर मात्र नीताकडे होती. अगं, काहीही काय बोलतेस तू? जे काही बोललीस त्याबद्दल बोलायला आलो आहे मी. हे बघ, मी तुला स्पष्टच सांगतो आहे. तुझं बाळाबद्दल म्हणणं ठीक आहे, पण जर बाळ झालं नाही तर माझं दुसरं लग्न लावायचं जे काही तुझ्या डोक्यात आहे ते मी कधीच होऊ देणार नाही. नीतावर माझं मनापासून प्रेम आहे आणि जरी भविष्यात आम्हाला मूल झालं नाही तरी मी तिला सोडून दुसऱ्या कोणाचाही विचार करणार नाही. हे माझं उत्तर सांगायला आलोय मी इथे. एवढं बोलून अनिकेत नीताचा हात धरून रूम बाहेर निघून गेला. नंदिनी मात्र दोन्ही हाताच्या मुठी घट्ट आवळून दात ओठ खात मनातल्या मनात नीताला कोसत होती. आज हिच्यामुळे माझा मुलगा माझ्यापासून दूर राहतोय आणि माझ्याशी ह्या भाषेत बोलतोय. पण मी पण हिला धडा शिकवल्याशिवाय गप्प बसणार नाही. ह्या सगळ्या प्रकारानंतर घरातील वातावरण एकदम दूषित झाल्यासारखं झालं. फार कोणी एकमेकांशी बोलतही नव्हतं. जवळपास 15-1 दिवस झाले असतील. तोच नंदिनीने घरी पाहुणे बोलावले. तिने एक स्थळ आणले होतं अनिकेतसाठी. तिने घरातील नोकरांना घर आवरायला सांगितलं आणि जेवणातही वेगवेगळे पदार्थ बनवायला सांगितले. तिने पाहुणे बोलावले हे तिच्या व्यतिरिक्त कोणालाच माहीत नाही. रश्मी चुपचाप जे सांगितलंय ते बनवत होती आणि नीता तर आज बाहेर गेली होती. नंदिनीनेच तिला बाहेर पाठवून दिलं होतं. आईने तिला काम दिले होते म्हणल्यावर तीही लगेच खुश होऊन गेली होती. तिला वाटलं हळूहळू सगळं ठीक होत आहे. इकडे घरी ती लोक येऊन बसले होते बोलण्यासाठी, म्हणून तिने अभिलाषही बोलावून घेतले. थोड्याच वेळात अनिकेत आणि त्याचे बाबाही आले. नंदिनी लगेचच ओळख करून द्यायला लागली. अरे अनु, ये बस इथे. तिने दरवाजातून त्याला हाताला धरून ओढूनच नेले आणि जबरदस्ती सोफ्यावर बसवले. अनिकेतला मात्र काहीच कळत नव्हतं. तो निमूटपणे बसला होता. बरं का मिस्टर निंबाळकर, हा माझा मुलगा अनिकेत. खूप मेहनती आहे. पूर्ण कंपनी सांभाळतो. बरं. निंबाळकरांनाही हसत त्याला हॅलो म्हटलं आणि त्यानेही पुढे नंदिनी आणि बरं का अनु, हे मिस्टर सूर्यकांत निंबाळकर, ह्या त्यांच्या मिसेस आणि ही त्यांची मुलगी सुमेधा. ग्रॅज्युएट आहे. तिने ओळख करून दिली. एव्हाना अनिकेत आणि त्याच्या बाबांना सगळा प्रकार लक्षात आला. दोघांनी एकमेकांकडे बघितलं तर दोघांच्याही चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उभं होतं. पण नंदिनी आणि अभिलाष तर त्यांच्याशी बोलण्यात एवढे मग्न होते की त्यांना आज सगळं ठरवून टाकायचं होतं. हे सगळं बघून अनिकेतचं तर तळपायाची आग मस्तकात जात होती. पण तरीही त्याने शांत राहणं पसंत केलं, कारण बाहेरच्या लोकांसमोर तमाशा नको म्हणून. नंदिनीला कसं आवरावं हेच कळत नव्हतं. इथे अनिकेतच्या बाबांनी, विश्वासरावांनी मध्यस्थी केली. अहो, काय सगळं आजच ठरवता काय? बोलू की निवांत आपण? एवढी काय घाई आहे? काय हो सूर्यकांतराव? तसं नंदिनीने भुवया उंचावर त्यांच्याकडे नजर टाकली. तसं ते शांत बसले. तेवढ्यात सूर्यकांत निंबाळकर, हो ना, बोलणं तर होतच राहील. ह्या दोघांनी एकमेकांना समजून घेणं महत्त्वाचं.
आता मात्र नंदिनीकडे होला हो मिळवण्याशिवाय मार्ग नव्हता. तिनेही हसून मनात नसतानाही होकाराची मान हलवली. अनिकेत मात्र रागाने लाल झाला होता. त्याला काय बोलावं किंवा काय करावं कळत नव्हतं. त्याने स्वतःवर खूप संयम ठेवला होता व तो ते लोक जाण्याची वाट बघत होता. इकडचं तिकडचं बोलणं करून ते लोक निघत होते व 2च दिवसांत भेटू परत म्हणून ते निघाले. तितक्यात नीता घरी आली, पण ते निघाले होते. दरवाजात तिला क्रॉस झाले. तिने त्यांच्याकडे आणि त्यांनी तिच्याकडे बघितले व आपले मार्ग पत्करले. पण इकडे अनिकेत मात्र खवळला होता. ते लोक घरातून निघून गेलेत याची खात्री करून घेत त्याने आईला जाब विचारायला सुरुवात केली. हे सगळं काय होतं आई? तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? का पुन्हा पुन्हा असं काहीतरी करत असतेस ज्यामुळे माझ्या नजरेतून तू पडत चालली आहेस? कळत नाही का तुला? वा रे वा, आता आई वाईट आणि ही बायको तेवढी चांगली काय? आई, मी लग्न करणार नाही, कळलं तुला? शेवटचं सांगतोय, लग्न कसा करत नाहीस तेच बघते. तुझी इच्छा असो वा नसो. नाही तुला जबरदस्ती लग्नाला उभं केलं तर नावाची नंदिनी सरंजामी नाही. वा, सरंजामी मॅडम वा, मानलं तुम्हाला. आपल्या मुलाशी शत्रूसारखं वागताय वा. अनिकेत आता ऐकणार नव्हता ना नंदिनी. दोघेही अगदी हट्टाला पेटले होते. आधी काय चाललंय हेच नीताला कळत नव्हतं. पण जसजशी अनिकेत आणि नंदिनीची बाचाबाची वाढू लागली तसं हळूहळू तिच्या लक्षात यायला लागलं. अच्छा, म्हणून आईंनी मला बाहेर पाठवलं होतं तर. पण तिला आता हे सगळं अजिबात सहन होत नव्हतं. बास 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 करा हे सगळं. आता तुमचे हे वाद मला सहन होत नाही. अहो, तुम्ही तरी शांत व्हा. अनिकेतला शांत व्हायला सांगत त्याच्याकडे बघत ती बोलत होती. तितक्यात तिच्या हाताला खेचत नंदिनीने तिला स्वतःकडे वळवलं आणि सणकून तिच्या एका कानाखाली वाजवली. गप्प बस. तोंड बंद ठेव तुझं. तुझ्यामुळे चाललंय सगळं. आणि वर तोंड करून बोलत आहेस. आता मात्र अनिकेत अजूनच चिडला. स्वाभाविकच होतं ते. एकतर नंदिनीचं वागणं त्याला पटत नव्हतं आणि त्यात ती नीताला वाटेल तसं बोलत होती, मारहाण करत होती. आता मी ह्या घरात एक क्षणसुद्धा राहणार नाही, त्याने त्याचा निर्णयच सांगून टाकला. तशी नंदिनी त्याच्याकडे तंतणावत पाहू लागली आणि नीतालाही त्याचं हे बोलणं ऐकून धक्का बसला. चल नीता, असं म्हणत तिचा हात धरून रूममध्ये घेऊन गेला. बॅग काढून त्यात हाताला येईल ते गरजेचं सामान भरू लागला. नीता मात्र त्याला समजावत होती. अहो, थोडं शांत व्हा. ऐका माझं. त्या आई आहेत तुमच्या. शांततेत बोलू ना आपण सगळं. पटेल त्यांना आपलं म्हणणं. ती बोलत होती, पण तो काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याने एक नजर तिच्याकडे टाकली. तशी ती शांत झाली आणि निमूटपणे खाली बघत उभी राहिली. तो इतका चिडला होता की तिच्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. बॅग भरून तो एका हातात बॅग आणि दुसऱ्या हातात नीताचा हात धरून निघाला. हॉलमध्ये आला आणि आईकडे न बघताच बाहेर राहू लागला. घरातील बाकी कोणीही आज त्यांच्यामध्ये बोलत नव्हतं. नीता, थांब. तुझ्यामुळे माझा मुलगा आज मला सोडून चालला आहे. तू दूर केलंस त्याला माझ्यापासून. नंदिनी नीतावर आरोप लावत बोलू लागली. एक मिनिट मॅडम. तिच्यामुळे नाही, तुमच्या अहंकारामुळे. एवढंच बोलून तो घराबाहेर निघून गेला. नंदिनी त्या दोघांना जाताना फक्त रागारागात बघत होती आणि ते दोघं सरंजामी हाऊसमधून बाहेर पडले. ते दोघे घरातून बाहेर तर पडले, पण आता पुढे काय हा प्रश्न होताच. अनिकेतने त्याच्या मित्राला समीरला कॉल केला आणि त्याला बोलावून घेतलं. समीर आणि अनिकेत लहानपणापासूनचे मित्र. नीता आणि अनिकेत दोघेही एका गार्डनमध्ये बसले होते आणि थोड्याच वेळात समीर तिथे आला. अनिकेतने झाला प्रकार समीरला सांगितला. समीरही त्याला मदत करायला तयार होता. समीरच्या ओळखीत एक फ्लॅट होता जो रेंटवर उपलब्ध होता. त्याच दिवशी ते तिथे आले. गरजेच्या सगळ्या गोष्टी समीर घेऊन आला. वहिनी, काही काळजी करू नका, निवांत राहा इथे.
नीताला घराचा ताबा देत दोघेही बाहेर पडले. समीर आणि अनिकेत खालीच बोलत थांबलेले. तू काही काळजी करू नको. होईल सगळं ठीक. आणि हो, अरे, माझ्या ऑफिसमध्ये एक जागा रिकामी आहे. तुला हवं तर मी शब्द टाकतो. अनिकेतला धीर देत समीर बोलत होता. अरे हो, चालेल ना. ठीक आहे. आता मी जातो. भेटू उद्या. म्हणून समीर निघून गेला. इकडे तोवर नीताने सगळं घर लावून घेतलं होतं. दुसऱ्या दिवशी समीरसोबत अनिकेत ऑफिसमध्ये गेला. त्याला ताबडतोब जॉईन करायला सांगितलं. तसंही त्याला देखील तेच हवं होतं. अनिकेतचं ऑफिसही सुरू झालं होतं व नीता बुटीक नाही, पण छोट्या छोट्या ऑर्डर्स घेऊन काम सुरू करत होती. सगळं काही ठीक चाललं होतं. त्यानंतर काही दिवसात त्यांना बाळाची चाहूल लागली. ते दोघेही खुश होते. नीताला वाटलं आता सगळं ठीक होईल. नीताला म्हणाली, अहो, आपण आता घरी जायला पाहिजे. आईंना सांगायला पाहिजे. त्या खूप खुश होतील. पण अनिकेतने मात्र स्पष्ट नकार दिला. नाही, नको. काही गरज नाहीये. त्यांना तुझी किंमत नाही. तिथं या बाळाची काय कदर असणार आहे. अजिबात कुठेच जायचं नाही. तो स्वतःही जायला तयार नव्हता आणि त्याने नीतालाही मनाई केली होती. नंतर त्यांच्या आयुष्यात राज आला. त्यांचा हा आनंद फक्त त्यांच्यासाठीच होता. सरंजामी हाऊसला तर ह्याची भनकही नव्हती. ते दोघे घर सोडून गेल्यापासून ना कोणी त्यांना भेटायचा प्रयत्न केला ना शोधायचा. नंदिनीला तर घरात कोणी त्यांचं नाव घेतलेलंही चालत नव्हतं. इकडे ह्या तिघांचं एक वेगळंच जग निर्माण झालं होतं. अनिकेता आणि नीता राजचं संगोपन करण्यास मग्न झाले होते. त्याला खूप चांगले संस्कार द्यायचे. खरं तर सगळ्यात आधी त्याने एक चांगला व्यक्ती बनावं, जो माणुसकीला धरून असेल, असेच दोघांना वाटत होते. अधूनमधून नीताचे आई वडील यायचे. ते आल्यावर नीता आणि अनिकेतला खूप छान वाटायचं. वडीलधार कोणीतरी आहे आपल्यासोबत असं वाटायचं. ते सुद्धा त्या दोघांनी परत घरी जावं असं नीताकडे विषय काढायचे. पण कधी अनिकेतशी बोलत नव्हते. कारण त्यांनाही माहीत होता अनिकेतचा स्वभाव. तो कधी आपल्या आईला उलट बोलला नाही किंवा त्यांचा अनादर केला नाही. पण तरीही आईचा स्वभाव त्याला पटत नव्हता. आणि हे एवढं सगळं झाल्यावर परत घरी जाणं शक्य नाही. म्हणून तो अनिकेतकडे विषय न काढता नीताशीच बोलायचे. पण ती सुद्धा ह्यांना नाही पटणार म्हणून आईबाबांना समजवायची. हळूहळू राज मोठा होत होता. तो शाळेत जायला लागला होता. अनिकेतचीही नोकरी व्यवस्थित चालू होती. त्याचं प्रमोशनही झालं होतं व नीताचाही चांगला जम बसला होता. बघता बघता राज 5 वर्षाचाही झाला होता. सगळं काही व्यवस्थित चालू होतं. नीताच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवल्याचं तिला जाणवलं. तसं ती विचारांच्या तंद्रीतून बाहेर आली. अनिकेतने तिच्यासाठी दूध आणलं होतं. पण तिला काही खायची किंवा प्यायची इच्छाच नव्हती. रडून रडून तिचे हाल खूप खराब झाले होते. अनिकेतने तिच्यासमोर ग्लास ठेवला आणि तिला दूध प्यायला सांगितलं. तिने नकारार्थी मान डोलावत स्पष्ट नकार दिला. असं करून कसं चालेल. आपल्याला आपल्या राजला परत घरी घेऊन यायचं आहे आणि आपल्याला लढायचं आहे. समोर कोण आहे माहीत आहे ना तुला. त्यासाठी ताकद नको का अंगात. तो तिला समजावत होता. केवळ तिने तेवढं दूध तरी प्यावं. कारण दुपारपासून त्या दोघांनीही काही खाल्लं नव्हतं. खरं तर इच्छा नव्हतीच. पण सध्या काय करू शकत होते दोघे. हतबल होते. एकतर त्यांना माहीतही नव्हतं की राज आहे तरी कुठे. त्याने तिला दूध प्यायला सांगितलं. तसं तिने त्याच्याकडे बघितलं आणि त्याला बिलगून परत रडायला लागली. तो फक्त तिला थोपटत होता आणि शांत करत होता. दुसरं करू पण काय शकत नव्हता. तो रडून रडून थकल्यावर खूप उशिराच कधीतरी तिचा डोळा लागला. तोही तिथे सोफ्यावर मान टाकून डोळे मिटून पडला. सकाळीच अनिकेतने समीरला कॉल करून बोलावून घेतलं. काल अनिकेत अचानक निघून गेल्याने समीरला वाटलंच काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल आणि आज एवढ्या सकाळी सकाळी कॉल करून त्याने समीरला बोलावून घेतलं. त्यामुळे त्याने वेळ न दडवता अनिकेतच्या घराकडे धाव घेतली. समीर घरी आला.
हॉलमध्ये समीर आणि अनिकेत बोलत थांबले होते. बाजूलाच नीता सोफ्यावर अजूनही झोपलेलीच होती. त्यांच्या बोलण्याच्या आवाजाची चाहूल लागताच ती जागी झाली. ते राज राज ओरडतच समीरला अनिकेतने संपूर्ण झाला प्रकार सांगितला होता. नीताजवळ जात, "अहो वहिनी, काही काळजी नका करू. आपल्या राजला काही होणार नाही. काहीच वेळात तो तुमच्याजवळ असेल." त्याच्या बोलण्यातला पॉझिटिव्हनेस बघून तिला थोडं बरं वाटलं. "खरंच भाऊजी, होईल असं?" "हो नक्कीच. फक्त तुम्ही ही रडत बसू नका. आता खंबीर व्हायची गरज आहे आणि आम्हाला तुमची मदत लागणार आहे." "काय अनिकेत?" समीर आल्यामुळे थोडंसं वातावरण रिलॅक्स झालं आणि अनिकेतलाही धीर आला. "पण भाऊजी, त्यांनी राजला कुठं ठेवलं असेल? कारण काल आम्ही तिथे गेलो तर आम्हाला राज कुठेच दिसला नाही आणि एवढा वेळ आम्ही तिथे होतो तर तो बाहेरही आला नाही. मग कुठे असेल तो? ते घरी नाही तर मग कुठे घेऊन गेले असतील त्याला?" ती नॉनस्टॉप प्रश्न करत होती. तसं समीर तिला मध्येच थांबवत, "अहो, हो हो, किती हायपर होताय. काम डाऊन. दीर्घ श्वास घ्या आणि शांत बसा." नीता जरा शांत झाली. "आपल्याला तेच तर शोधून काढायचं आहे ना." "काढू आपण शोधून. थोडा विचार करूयात." असं म्हणून समीर विचार करू लागला आणि हे दोघे पण तोच विचार करत होते. पुढे काय करूयात? इकडे नंदिनीने राजला नाश्ता करून दिला, पण खायला तयारच नव्हता, कारण त्याला आई पाहिजे होती. कालपासून तो नीतेला किंवा अनिकेतला भेटला नव्हता. त्याची चिडचिड चालू होती. अस्मी आणि रियाबरोबर खेळून खेळून त्यालाही आता कंटाळा आला होता. कालपासून तो त्यांच्याशीच खेळतोय, पण आता त्याला आई हवी होती. नंदिनीची मात्र ह्या सगळ्यात खूप चिडचिड होत होती, पण तिलाही कळत नव्हतं काय करावं, कारण लहान लेकरू होतं ते. इतके दिवसात आपल्या आईपासून कधीच दूर नव्हतं राहिलेलं. त्यात काल नंदिनी त्याला शाळेतून घेऊन येताना त्याला सांगितलं होतं की आईबाबांना बाहेरगावी जावं लागलंय कामासाठी, म्हणून त्यांनी आजीला पाठवलं होतं. राजला त्यांनी खूप काही खाऊ आणि खेळणी देऊ केलं व त्याला गार्डनमध्ये जायचंय असं सांगितलं. तसं त्याला आठवलं की बाबा मला गार्डनमध्ये घेऊन जाणार होते, तर त्यांना जमत नव्हतं, म्हणून आजीला पाठवलं. तोही आनंदाने त्यांच्यासोबत गेला. त्या त्याला गार्डनमध्ये घेऊन गेल्या. खूप मस्ती केली. त्यांनी आस्मी आणि रियालाही स्वतःबरोबर नेलं होतं, जेणेकरून राजला थोडं बरं वाटेल आणि तो लवकर मिसळून जाईल. तो त्या दोघींबरोबर खेळत होता. नंतर ते हॉटेलमध्ये जेवायला गेले. जेवण सगळं काही राजला विचारून त्याच्या आवडीचं मागवलं होतं. तोही जेवला त्यांच्यासोबत. तो वेगवेगळी खेळणी खाऊ ह्यात रमला होता आणि आईबाबासुद्धा बाहेर गेलेत, म्हणून आज आपल्याला आजीसोबतच राहायचं आहे हे स्वतःला पटवलं होतं. किंबहुना नंदिनीनेच त्यांच्या मनावर तसं बिंबवलं होतं. खेळून मस्ती करून तो दमला होता. नंदिनी घरी घेऊन गेल्यावर तो लगेचच झोपी गेला होता. म्हणून नीता अनिकेत आले त्यावेळी तो तिथे त्यांना दिसला नाही. पण आज मात्र त्याला काहीच नको होते. त्याला फक्त आईबाबा हवे होते. राज तर खूपच हट्ट करत होता आणि काही खातही नव्हता. नंदिनी मात्र त्याला समजावून समजावून वैतागली होती, पण तो मात्र काही केलं ऐकत नव्हता. विश्वासराव हे सगळं बघत होते. त्यांना राजची काळजी आणि नंदिनीचं हसू येत होतं. तिची खूप कीव येत होती. ती हे सगळं तिच्या अहंकाराने करत होती. त्यांना हे पटत नव्हतं, तरी तिच्यासमोर ते काहीच बोलत नव्हते. तरीही राजसाठी न राहून ते म्हणाले, "तू चूक करते आहेस नंदिनी. हे एवढंसं लेकरू आईविना नाही राहू शकत." तसं तिने डोळे मोठे करून त्यांच्याकडे बघितले. तसं ते गप्प झाले आणि ऑफिसला निघून गेले. विश्वासराव जरी निघाले असले तरी त्यांच्या मनात राजबद्दल कळवळा होता. त्याचा निरागस चेहरा त्यांच्यासमोरून जात नव्हता. त्यांनी एक विचार केला आणि एक नंबर डायल केला. इकडे अनिकेत आणि समीर काय करावं ह्याचा विचार करत होते. तेवढ्यात अनिकेतचा फोन वाजला.
अनिकेतने बघितले तर बाबांचा कॉल. बाबा असं म्हणत संभ्रमात बघत होता. तसं नीता आली आणि पटकन तिने कॉल रिसीव्ह केला. हॅलो बाबा, राज कुठे आहे? कसा आहे? सांगा ना मला प्लीज. ती त्यांच्यावर प्रश्नांची सरभराई करत होती. तिच्या त्या असं व्याकुळलेल्या स्वरातच विश्वासरावांना तिकडच्या सगळ्या परिस्थितीची कल्पना आली होती. बाळा, राज एकदम ठीक आहे. तू काही काळजी नको करू. अनिकेतला फोन दे. मी त्याच्याशी बोलतो. तुझा राज येणार आहे तुझ्याकडे परत. बाबांचं बोलणं ऐकून तिला खूप बरं वाटलं. तिने हो बाबा म्हणून अनिकेतकडे फोन दिला. अनु, मला नंदिनी जे वागली ते अजिबात पटलं नाही. राजला आता तुमच्याशिवाय राहणंही नाही जमत आहे. काल तरी तिने त्याला काहीतरी सांगून समजावलं, पण आज तो हट्ट करतोय की आई बाबा पाहिजेत. मी येतो थोड्या वेळात तिथे. विश्वासराव, ठीक आहे बाबा, मी पत्ता पाठवतो तुम्हाला. अनिकेत, ती हसत हसत, अनु, तू जरी घर सोडून गेला असलास आणि तुझ्या आईने तुला दूर केलं असलं तरी मी बाप आहे तुझा. मलाही काहीतरी वाटतं तुझ्याबद्दल. तुझा पत्ता आणि तो काय करत आहेस सगळं ठाऊक आहे मला. पोहोचतो मी थोड्या वेळात. असं म्हणत विश्वासरावांनी फोन ठेवला. अनिकेतच्या डोळ्यात त्याच्याही नकळत पाणी तरळलं होतं व हलकं स्माईल त्याच्या चेहऱ्यावर आलं. त्याने फोन ठेवताच नीताने एक्साइटमेंटमध्ये विचारलं, काय म्हणाले बाबा? बाबा येत आहेत. बाबा येत आहेत इथे. पहिल्यांदाच आणि तेही अशा वेळी. हो, काय करू मी आता? ती थोडी गडबडलीच, कारण परिस्थितीच तशी होती. त्यांचं स्वागत तर करायचं होतं, पण ह्यावेळी कसं आणि काय? तरीही पटकन ती किचनमध्ये गेली. पोहे बनवायची तयारी केली. समीर अनिकेतशी बोलत होता. अनिकेत, विश्वास काकास ह्यातून आपल्याला मदत करू शकतात. आपण कसे विसरलो हो ना. थोड्याच वेळात विश्वासराव आले. नीताने त्यांना पाणी दिले आणि किचनमधून चहा पोहे आणायला गेली. सगळं बाबांसमोर आणून ठेवलं, पण चेहरा तरीही पडलाच होता. नीता, बाळा, हे कशासाठी बनवलं आहेस? बाबा, तुम्ही पहिल्यांदा आलात. खरं तर खूप काही करायला नाही जमलं. एवढंच ती अडखळत बोलत होती. तिघांनीही थोडंफार पोटात ढकललं आणि नीतालाही खायला लावलं. सगळे मिळून चर्चा करू लागले. नंदिनीला कसं आणि काय समजावं? ती काही सहजासहजी ऐकणार नव्हतीच. त्यात नंदिनीने वॉचमॅनलाही स्ट्रिक्ट वॉर्निंग दिली होती की अनिकेत नीताला इकडे फिरकूही द्यायचं नाही. आतमध्ये सोडणं तर खूप लांबची गोष्ट. त्यामुळे उघड उघड तिथे त्या दोघांना जाताच येणार नव्हतं. आणि बाबांकडून कळलं होतं की राज ठीक आहे, म्हणून दोघांच्याही जीवात जीव आला होता. पण तो आज सकाळपासूनच काहीच खात नव्हता. हे ऐकून थोडंसं टेन्शनही आलं होतं. तसा तो तिच्याशिवाय काही खाणारच नव्हता. तेवढ्यात विश्वासरावांनी एक प्लॅन सांगितला आणि ते निघून गेले. त्यांचा प्लॅन ऐकून नीताला थोडं बरं वाटलं. इकडे नंदिनी राजमागे धावून धावून वैतागली होती. तो तिच्यासारखाच हट्टी आहे हे जाणवत होतं आज तिला. कदाचित तिच्यापेक्षा थोडा जास्तच. काही केलं तो खायचं काही नाव घेत नव्हता. आई आई करून रडत होता. इकडे तिकडे घरभर आईला शोधत होता. घरभर धावत होता नुसता. नंदिनी सुद्धा त्याच्या मागून धावाधाव करत होती. तिच्या परीने त्याला समजावण्याचा प्रयत्न करत होती. अरे राज, थांब आता. दमली तुझी आजी धावून. त्याच्या हाताला धरून गुडघ्यावर बसली होती आणि त्याला समजावत होती, पण तो मात्र तोंड वाईट करून तिच्यासमोर उभा होता. हे सगळं काही दरवाजात उभं राहून विश्वासराव बघत होते. ते चालत पुढे आले. अरे राज, बघ काय गंमत आहे तुझ्यासाठी. आजोबांकडे ये. ते उगाचच खिशात हात घालत बोलत होते. पण राजला मात्र आईची भूक लागली होती. त्याला आई सोडली तर दुसरं काहीच नको होतं. त्याने फक्त एकदा त्यांच्याकडे बघितलं आणि परत खाली पाहू लागला. बघितलं, त्याला इथे आणणं सोपं होतं, पण सांभाळणं. नंदिनीला उद्देशून बोलत ते तिच्याकडे बघत होते. ती
रागातच त्यांच्याकडे बघू लागली. मॅडम, नाश्ता, असं म्हणत स्वयंपाक करणाऱ्या मावशी ट्रे घेऊन आल्या. तशी नंदिनी विश्वासरावांना काही बोलणार तोच गप्प झाली. आणा ती डिश इकडे. आज राज आणि आजोबासोबत नाश्ता करणार. त्यांनी ती डिश घेत राजचा हात पकडला व नंदिनीला म्हणाले, जावा तुम्ही आजीबाई, आम्ही खाऊ घालू त्याला. नंदिनीही खूप थकली होती धावून धावून, त्यामुळे त्यांना काहीही पलट उत्तर न करता रूममध्ये निघून गेली. चला राजसाहेब, बसा इथे, असं म्हणत त्यांनी राजला सोफ्यावर बसवलं आणि तेही त्याच्या शेजारी जाऊन बसले. आजूबाजूला कोणी नाही याची खातरजमा केली आणि त्यांनी खिशातून मोबाईल काढला. हे बघ, काय गंमत. पण राज चुपचाप बसला होता. तोही दमला होता आणि काही खातही नव्हता. विश्वासरावांनी व्हिडिओ कॉल चालू केला. काही सेकंदात तो रिसिव्हही झाला. राजच्या समोर धरला. समोर मोबाईलला वर नीताला बघून राजला खूप आनंद झाला. तो आई आई ओरडायला लागला. तोच लगेच त्यांनी राजला गप्प केलं. अरे, हे आपलं सिक्रेट आहे. आजीला नाही हे सांगायचं. ओके, आईशी बोलायला मिळतंय म्हणून आजही गप्प बसला. राज, कसा आहेस बाळा? सॉरी आम्ही जरा बाहेर गेलो आहे त्यामुळे तुझ्याजवळ नाही आहोत. पण आजोबा सांगत होते तू काही खात नाहीस. असं नाही त्रास द्यायचा बाळ. शहाणा आहेस ना तू. मग चल, खाऊन घे पटकन. पण आई, तू कधी येणार आहेस? राज किविलवाणा चेहरा करून बोलत होता. लवकरच येऊ. हा. नीता खूप भावूक झाली होती. तिच्या तोंडून शब्दही फुटत नव्हते. तिने आतापर्यंत लपवलेले पाणी आता डोळ्यातून ओसंडून पाहत होते. तिने लगेच अनिकेतकडे फोन दिला आणि तोंडावर हात धरून रडत होती. स्वतःला शांत करत होती. बाबा, कधी येणार तुम्ही? कुठे गेलात? मला का नाही नेलं? त्याचे प्रश्नावर प्रश्न चालू होते. लवकर येऊ आम्ही. चल, तू खाऊन घे आणि आजोबांना त्रास नको देऊ. हो हो, खा लवकर. नीता स्वतःला सावरून कॅमेऱ्यासमोर आली. राजने सुद्धा आढेवेढे न घेता नाश्ता केला. त्यांनाही जरा बरं वाटलं. विश्वासरावांचा प्लॅन वर्क झाला होता. आता पुढे काहीतरी हालचाल करावी लागणार होती. इकडे विश्वासराव आणि तिकडे ते तिघे विचार करत होते. आता आपण डायरेक्टली राजच्या समोर आलो तर मग त्या काहीच नाही करू शकत. त्यांना राजला आपल्या स्वाधीन करावंच लागेल. समीर सांगत होता. अरे हो, बरोबर आहे. पण त्या घरात जायला परवानगीच नाहीये. तर घरात कसं जाणार? अनिकेतने शंका लगेच बोलून दाखवली. मग आता एकच पर्याय आहे, पोलिसांचं जाणे. तेच आता आपल्याला त्या घरात नेऊ शकतात. समीर, पोलिसांत तर जायचं असतं तर मी आधीच नसतो का गेलो? कितीही काहीही झालं तरी ती माझी आई आहे आणि पोलिसात जाणं म्हणजे केस होणार आणि मी माझ्या आईविरोधात कशी करू केस? अनिकेत, मग आता काय करायचं? कसं जायचं? ते दोघे बोलत होते व नीता फक्त त्यांचं ऐकत होती. घरात कसं जायचं ते मी सांगतो. विश्वासराव दरवाजातून आत येत येत बोलले. नंदिनीने तुम्हा दोघांना गेटमधून आत सोडायचं नाही असं फरमान काढलंय. पण मला माहीत ना. मला तर आहे परवानगी. म्हणजे काय नेमकं म्हणायचं आहे बाबा तुम्हाला? नीता, अगं बाळा, मला म्हणजे माझी गाडी आत जाऊ शकते. गेटवर गाडी नाही चेक केली जात. त्यामुळे तुम्ही दोघे सहज आत जाऊ शकता. अरे वा काका, तुम्ही तर भारीच आयडिया शोधून काढलीत. मग ठीक आहे, तुम्ही दोघे बाबांसोबत आत जा. मी बाहेर थोडं दूर थांबतो. गरज पडली तर लगेच मला बोलावून घ्या. समीर पुढचं सगळं सांगत होता. ठीक आहे. अनिकेत सगळ्यांनाच पटलं आणि सर्वजण त्याप्रमाणे बाहेर पडले. अनिकेत आणि नीता बाबांसोबत कारमध्ये बसले व समीर त्यांच्या मागून बाईकने येत होता. घर आलं. गाडी बघून वॉचमॅनने लगेच गेट उघडलं. काही क्षणातच गाडी आत शिरली. नीताच्या पोटात तर खूप मोठा गोळा आला होता. गाडी आत आली तसं तिचं दडपण थोडं कमी झालं. आत हॉलमध्येच नंदिनी तीनही नातवंडांना घेऊन बसली होती. तिघांच्या खेळात तीही रमली होती. राजही आईशी बोलणं झालं होतं म्हणून खुश होता. तो सकाळपेक्षा आता जरा नॉर्मल होता. त्यामुळे
तिलाही बरं वाटत होतं. दरवाजातून हे तिघे आत आले. राजची नजर दारावर गेली तसं त्याने हातातलं खेळणं सोडून दरवाजाकडे धाव घेतली. आई आई क्षणाचाही विलंब न होता तो नीताला लावून बिलगला. तिनेही त्याचा कवळा भरला आणि खूप मुके घेऊ लागली. डोळ्यातून पाणी वाहायला लागलं. मी कधीही तुला माझ्यापासून दूर नाही करणार, कधीच नाही. नंदिनीला काही कळायच्या आतच हे सगळं घडलं होतं. तिने हाताच्या मुठी घट्ट आवळत, दात ओठ खात, तुम्ही आत कसे आलात? कोणी सोडलं तुम्हाला आत? असा नगारा लावला. विश्वासराव तिच्याजवळ आले. नंदिनी शांत हो. बघ, तुलाही दिसेल तू कितीही खेळणी दे, नाहीतर सोन्याचा घास दे, पण तरीही आईचं प्रेम ते आईचं प्रेमच असतं. सगळं सोडून धावत गेला की नाही लगेच. नंदिनीसहित सगळेच मालेकांच्या मिलनाचा सोहळा बघत होते. अनिकेतनेही दोघांना जवळ घेतले. बाबा थँक्यू. खरंच खूप खूप धन्यवाद. अनिकेत हात जोडून बाबांसमोर उभा राहून त्यांचा निरोप घेत होता. येतो आम्ही, असं म्हणून तो राज आणि नीतासहित घराबाहेर निघाला. तोच त्याचा हात पकडला गेला. मला माफ कर, चुकले मी. अहंकाराची पट्टी माझ्या डोळ्यांवर होती. सूनबाई, खरंच चुकले ग. माफ कर मला. पण प्लीज आता मला सोडून नका जाऊ. नंदिनी कळवळून रडून सांगत होती. विनवण्या करत होती. जाऊ नका असे आर्जव करत होती. नाही ते आता शक्य नाही. आम्ही इथे नाही राहू शकत. मला पुन्हा विषयाची परीक्षा नाही घेऊ शकत. अनिकेतनेही ठाम नकार दिला. ए पोरांनो, बस करा की आता. बस झालं आता. सोडा सगळे रुसवे फुगवे. राहू की आता आनंदात. सुख झाली म्हणते ना ती आणि माफी पण मागते. चुका माणसाकडूनच होतात ना. विश्वासराव अनिकेतला समजावत होते. नाही बाबा, स्वभावाला औषध नसतं. पुन्हा काहीतरी खुसपट निघतील. परत तेच ते नकोस. अरे नाही, काही होणार. आपण एकत्र असलो की मिळून सगळं सॉल्व्ह करू शकतो. आणि जरा माझाही विचार कर ना. किती दिवस आता ह्या म्हातारपणाला त्रास देणार आहेस? ते भावनिक होत बोलत होते. अहो बाबा म्हणत आहेत ते बरोबर आहे. सोडून द्या आता राग. आपलीच माणसं आहेत ना. नीताही त्याला समजावत होती. इतका वेळ शांत असणारी नंदिनी सरळ अनिकेतच्या पायाशी झुकली आणि रडत माफी मागू लागली. आईला असं पायाशी बघू शकला नाही. त्याने तिला उठवलं आणि आईला मिठी मारली. दोघेही एकमेकांना बिलगून रडून मन मोकळं करत होते. थोड्या वेळातच अनिकेतचा फोन वाजला. तसं त्याने तो पाहिला तर डिस्प्लेवर समीरचं नाव. ह्या सगळ्या गडबडीत तो बाहेर आहे हे लक्षातच राहिलं नव्हतं कोणाच्या. त्याने पटकन तो घेतला. अरे आत ये ना. काय रे, एनिथिंग सिरियस? समीर काळजीच्या स्वरात विचारत होता. अरे काहीच नाही प्रॉब्लेम. ये आत. अनिकेतने त्याला आत यायला सांगितलं. समीर आत आला तर सगळं काही नॉर्मल पाहून अनिकेतला, काय रे शहाण्या, तिथे बाहेर मी वाट बघतोय, काळजीत आहे, आणि तू चक्क मला विसरलास. वा रे वा. अरे तसं नाही रे. इथे एवढं सगळं झालं होतं की राहू द्यात आता तुमचं. बस झालं. ये रे बस तू पण. नंदिनीने समीरला बसायला सांगितलं. मला आज माझी चूक कळली. अहंकाराच्या नादात मी नाती गमावून बसले. आता मला परत असं नाही करायचं. जमलंच तर मला माफ करा. अपराधी भावनेने ती सगळ्यांची माफी मागत होती. अहो आई, बास करा. नका माफी मागू तुम्ही. झालं गेलं विसरून आपण आता पुढे जाऊयात. असं बोलून नीताने नंदिनीला मिठी मारली आणि तिनेही तिला आनंदाने मिठीत घेतलं. मायेने तिच्या डोक्यावरून हात फिरवत होती. सगळेच अगदी खूप आनंदी होते. सरंजामी कुटुंब पुन्हा एकदा एकत्र आलं होतं. तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि अशाच नवनवीन कथा दररोज न चुकता ऐकण्याकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हीच आपण सर्वांना नम्रतेची विनंती. धन्यवाद.